बरोबर देव झाला आणि देव त्यांच्या बरोबर नाचला आणि नाचल्यानंतर नाचून नाचून जी गोपिकाची इच्छा आहे ती भगवंतानं आम्हाला पुरवावी, म्हणजे काम पूर्ण करावा, म्हणजे मनाची इच्छा भगवंतानं पूर्ण करावी. त्यांचा जो काम आहे का, काम म्हणजे मनाची इच्छा, जे जे मनामध्ये येईल का ते भगवंतानं पुरवावा. तसंच आहे आपलं बी. आपण देवाकडे येतो, कशासाठी येतो? देवानं आमच्या मनाचे मनोगत पूर्ण करावेत हीच इच्छा धरून आपण देवाकडे येतो ना. कुणी पाया पडायच्या निमित्तानं येतं, कुणी पोथी ऐकायच्या निमित्तानं येतं, कुणी कीर्तन ऐकायच्या निमित्तानं येतं. प्रत्येक जणाची तशीच इच्छा असते. तशीच गोपीचा जो काम आहे का, जी काय मनाची इच्छा आहे का, ती आमची कृष्णानं पुरवावी म्हणून त्या असणाऱ्या त्या ठिकाणी कृष्णाला बोलू लागलेल्या आहेत. पूर्ण काम रमानाथ सर्वांचे पूर्वी मनोरथ, जेथे भावे मनात सुख समस्त मीच भोगी. पूर्ण काम रमानाथ, एकच देव आहे महाराज. पूर्ण भक्ताचे काम पुरण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे म्हणून त्याला पूर्ण काम म्हणलेले. त्याच्याकडे तुम्ही कोणतीही इच्छा घेऊन गेला तरी तुमची इच्छा तो पूर्ण करतो म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? पूर्ण काम रमानाथ. रमेचा नाथ, लक्ष्मीचा पती महाराज. श्रीमंत बायकोचा पती येतो, ती श्रीमंत आहे. जिथं ती आहे का तिथं काहीच कमी नाही, आणि जिथं काही कमी नाही. आणि तो माणूस काय मग आपल्या काय इच्छा अपूर्ण ठेवणार आहे का? तो माणूस प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतो, पूर्ण काम. जी जी भक्ताची इच्छा आहे का, जी जी गोपिकाची इच्छा आहे का, त्या त्या इच्छा तो कृष्णराज किंवा रमेचा कांत पूर्ण करू लागला. कसं करू लागला? श्रीधर स्वामी सांगतात. गोपीच्या वदने धुवरी श्रमबिंदू देखताची हरी. हो, पुसुनी आपुल्या पितांबरी मन हरी तयाचे. मन हरी तयाचे. हो, माय लेकरासारखं नातं, गुरु शिष्यासारखं नातं. हो, माय लेकरासारखं नातं. कसं? लेकराला घाम आला की माय आपल्या स्वतःच्या पदरानं त्याचा घाम पुसते, किंवा शिष्याला घाम आला बरं का, शिष्याचा घाम गुरु स्वतः पुसतो. तसा गोपिकेच्या मुखावर घाम आलेला स्वतःच्या गंजानं कृष्णानं पुसलेला आहे. म्हणजे पूर्ण काम रमानाथ. जसं जशी इच्छा आहे त्याला काय वाटलं, माझ्या तोंडावर घाम आलेला आहे, कृष्णानं माझ्या तोंडावरला घाम पुसावा अशी इच्छा झाली की लगेच त्या कृष्णानं त्या गोपिकेच्या मुखावरला घाम पुसलेला आहे. गोपीचे पुंच कुंकुमे चर्चित हरियांगी त्या मुद्रा उमटत. हो, कस्तुरी मळवट पुसत मुख चुंबित परस्परे. मुख चुंबित परस्परे. कसं आहे महाराज, आपण जर गंध लावलेला असला आणि समोरच्याच्या कपाळाला कपाळ लावलं की आपला गंध त्याला सहज लागतो महाराज. बरोबर आहे ना? मग गोपीच्या अंगाच्या ठिकाणी कुंकू लागलेले, मग कृष्णाला त्याने आलिंगन दिलं की ते कुंकू कृष्णाच्या अंगाला लागू लागलेलं आहे. आता भक्ताची इच्छा आहे, देवानं मला चुंबन द्यावावं. लगेच गोपिकेला तो असताना कृष्ण परमात्मा चुंबन देऊ लागलेला आहे महाराज. तिथं भेद नाही, स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी भेद नाही. देवापाशी स्त्रीनं बी भक्ती केली तर त्या भक्तीला पावतो, आणि पुरुषानेही भक्ती केली तरी त्या भक्तीला पावतो. देवापाशी भेद नाही महाराज. आता ही स्त्री आहे, हा पुरुष आहे. अहो, देवापाशी पशु पक्ष्याला सुद्धा भेद नाहीये. हो, एक ठिकाणी गजेंद्र आणि नक्र, गजेंद्रानं भक्ती केली का नाही? नक्रानं पाय पकडला होता महाराज हत्तीचा. हो, त्यानं धावा केला, त्या ठिकाणी धावून गेला. तर मग तुम्ही तर स्त्री आणि पुरुष आहे, तुम्हाला तर भगवंत ओळखायचं ज्ञान आहे ना, आहे का नाही? किंवा वानरानं भक्ती केली का नाही?